हाय हॅलो नमस्कार. मंगल फूड डायरीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत लुसलुशीत जाळीदार असा खमंग ढोकळा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. येथे आपण 2 बाउल बेसन पीठ घेतले आहे, 3 चमचे साखर, 3 चमचे तेल आणि 2 चमचे लिंबाचा रस, 1 चमचा मीठ. एक मिक्सरचं भांडं आपण घेतलं आहे, त्यामध्ये 2 बाउल बेसन घालून घेतले आहे. त्यानंतर 3 चमचे साखर घालूयात, 1 चमचा मीठ, 1 चमचा लिंबाचा रस आणि 3 चमचे तेल ओतून घेऊयात आपण. पाऊण चमचा हळद, त्यामध्ये 2 चमचे दही घालूयात आणि अर्धा ग्लास पाणी घालून हे सगळं मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यात फेटाळून घेऊयात. तुम्ही पाहू शकता आपण हे बॅटर मिक्सरच्या भांड्यात फेटाळून छान असे घेतले आहे. बॅटर जास्त पातळ किंवा जास्त घट्टही करायचे नाही. बॅटर एका मिक्सरच्या भांड्यात एकाच डायरेक्शनमध्ये फेटाळून घेतल्यामुळे पिठाला छान असे बबल्स आले आहे. तुम्ही पाहू शकता. आता आपण हे बॅटर 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून देऊयात. त्यानंतर आपण गॅस पेटवून घेऊ. गॅस पेटवल्यावर त्यावर आपण पातेलं ठेवून त्यामध्ये 2 तांबे पाणी ओतून घेऊयात. पाणी ओतल्यानंतर आपण भांडं ठेवण्यासाठी एक स्टँड ठेवू. आता आपल्या पाण्याला उकळी आले आहे, त्यामुळे एका बाजूला आपण डब्याला व्यवस्थित असं सगळीकडनं तेल लावून घेऊया. तेल लावून झाले आहे. पाण्याला चांगला असा उकळा आला आहे, त्यामुळे बॅटरचं भांडं आपण लगेच ठेवून देऊयात. झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं याला वाफवून घेऊयात. 15 मिनिटांनंतर आपण ढोकळा तयार आहे. पाहू शकता किती छान आणि सॉफ्ट असा आपला ढोकळा तयार झाला आहे. ढोकळा आपण थंड व्हायला ठेवून देऊयात आणि थंड झाल्यावर कट करून घेऊयात. आता आपण गॅस पेटवून घेऊयात आणि तडक्यासाठी एका पातेल्यामध्ये तेल ओतून घेऊयात. तेल गरम झाले आहे, त्यामुळे पहिले आपण मिरची टाकून घेऊयात. त्यामुळे मिरची छान अशी तळून निघते. मग आपण मोहरी टाकूयात. मोहरी चांगली तडतडल्यावर आपण त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ओतून घेऊ आणि त्यानंतर 2 चमचे साखर घालून 1 चमचा मीठ घातल्यावर आपण चांगली पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. आता आपल्या पाण्याला चांगली उकळी आली आहे, त्यामुळे येथे आपला छान असा तडका तयार झाला आहे. तडका तयार होईपर्यंत आपला ढोकळा गार झाला आहे, त्यामुळे आता आपण ढोकळा कट करून घेऊयात. तुम्हाला आवडेल अशा वेगवेगळ्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. येथे मी चौकोनी पीसेस कट करत आहे. कट करत असताना तुमच्या लक्षात आले असेल की ढोकळा किती सॉफ्ट तयार झाला आहे. आपण येथे एका भांड्यात सगळे पीसेस व्यवस्थित असे काढून घेतले आहे आणि तडका देण्यासाठी येथे आपण कोथिंबीर पण चिरून घेतली आहे. जो आपण तडका तयार केला आहे तो ढोकळ्यावर टाकून घेऊयात. त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ, त्यामुळे ढोकळ्याला अजून छान अशी चव येते आणि येथे छान असा आपला ढोकळा तयार झाला आहे. तुम्ही ही ढोकळ्याची रेसिपी माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमचा ढोकळा कधीही बिघडणार नाही. तर ढोकळा बनवताना कधीही सोड्याचे प्रमाण व्यवस्थित घ्यायचे आणि बेटर छान असे व्यवस्थित फेटाळून घेतल्यावर तुमचा ढोकळा कधीही बिघडणार नाही आणि खाण्यासाठी लुसलुशीत जाळीदार असा खमंग ढोकळा तयार झाला आहे आपला. तुम्हाला जर ढोकळ्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत.